या कार्यक्रमाला मुंबईवर नुकतच असलेले मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सिद्धार्थभाई कसारे, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीचे माझे सहकारी अशोक बापू गायकवाड, जितेंद्र बनसोडे ज्यांच्या सहकार्याने या मेळाव्याचं आयोजन केलं ते जिल्ह्याचे अध्यक्ष सोमनाथ भोसले, विक्रम शेळके, रवी उर्फ श्यामसुंदर गायकवाड आणि या मेळाव्याचं खऱ्या अर्थाने हा स्टेज, ह्या मेळाव्याचं सर्व स्वरूप तयार करणारे सोलापूर शहराचे अध्यक्ष अतुल नागटिळार, त्यांचे सहकारी प्राध्यापक पवन थोरात, सुशील सरवदे, श्याम धोरी, लक्ष्मण रंडेरे, राजेश उबाळे, सुगरी जिटेथून, राजा दाणे, विचारपीठावरील 11 तालुक्याचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आंबेडकर प्रेमी जनता, रिपब्लिकन जनता, माझ्यासोबत गेल्या 35-40 वर्षांपासून उपस्थित असलेले मला आणि चळवळीला सहकार्य करणारे सर्व भीमसैनिक बंधू भगिनी आणि मित्रांनो, वेळ तसा बराच झालेला आहे. संविधान सन्मान हा मेळावा आठवले साहेबांनी याला नाव दिला. बांधवांना तारीख 25 फेब्रुवारी 2024. गेल्या 5 वर्षापूर्वी याच ठिकाणी संघर्ष मेळावा झाला आणि या मैदानातील वैशिष्ट्य 3 आणि 4 जून 1989 याच ठिकाणी भारतीय दलित पॅनलचं अधिवेशन झालं. पहिल्या सत्राचा कार्यक्रम या नाटकात मैदानावर झाला आणि आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संविधान सन्मान मेळावा सुद्धा याच मैदानावर झाला. त्याचं कारण असं की रिपब्लिकन जनता, आंबेडकरी जनता नाईतोपट मैदानातून बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा सोबत घेऊन काढण्याचा प्रयत्न. देशाचे नेते रामदासजी आठवले आणि भारतीय दलित पॅनलच्या माध्यमातून याच ठिकाणी 1989 साली भारतीय दलित पॅनलचं अधिवेशन झालं आणि खऱ्या अर्थाने आपल्याला राजकीय सत्तेकडे झुकायला. हे अधिवेशन झाल्यानंतर 3 काँग्रेस आमदार झाले. 1989 साली आठवले साहेब आमदार झाले. महाराष्ट्रातील शरद पवार काँग्रेसला मदत केली आणि आठवले साहेब समाज कल्याण मंत्री झाले. आठवले साहेब समाज कल्याण मंत्री झाल्यानंतर या राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, मागासवर्गीय बांधवांना गायरान जमीन असेल, भूमिहीन जमीन असेल, हे 2 लाख हेक्टर जमिनीचं वाटप आठवले साहेबांनी त्यांच्या काळामध्ये केलं आणि हे कामाचा व्याप बघून खऱ्या अर्थाने मंत्रालयात भेटा येणारा माणूस रात्री 12 वाजेपर्यंत थांबणारा हा माझा नेता आज हा बाबासाहेबांच्या विचारावर, बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर असलेला रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रासहित देशातील 28 राज्यामध्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये हा पक्ष आठवले साहेबांनी सुरू केलेला. म्हणजे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची विचारधारा आठवले साहेब आज संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 542 लोकसभा मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्ष मोठ्या अभिमानाने, सन्मानाने त्या ठिकाणी घेऊन जात आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस 2022ला रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आठवले साहेबांनी केलं आणि तो पक्ष महाराष्ट्रामध्ये अधिकृत राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत झाला. भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली तो पक्ष त्या ठिकाणी नोंदणी करण्यात आला आणि या नोंदणीकृत पक्षाच्या वतीनं येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका रिपब्लिकन पक्षाने लढवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या निवडणूक लढत असताना येत्या 18 दिवसांमध्ये देशाची भारत सरकारच्या वतीने लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 48 लोकसभा मतदारसंघापैकी 2 जागा आठवले साहेबांनी या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये रिपब्लिकन पक्ष लढवणार, एक शिर्डी आणि दुसरी सोलापूर अशा पद्धतीचा आदेश आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना केला.
मानवाला मिळतो रिपब्लिकन पक्ष, ज्या रिपब्लिकन पक्षाची राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकृत नोंदणी झालेली आहे त्याला मान्यता मिळण्यासाठी 6% मताची आपल्याला गरज आहे. मी तर आठवडे साहेबांना विनंती करेन, फक्त या 2 जागा नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार उभा करण्याचे आदेश या मेळाव्याच्या माध्यमातून आपण आम्हाला द्यावेत. निश्चितच 6% मतं ही आंबेडकरी जनता घेऊन दाखवण्याशिवाय राहणार नाही. कारण साहेब, तुमचा त्याग, तुमचं समर्पण या चळवळीला, या देशाला आणि या देशातील दलित, शोषित, पीडित, मागासवर्गीयांना मिळण्याचं काम भूमिका आपण घेतली. या माध्यमातून गेले 40-45 वर्ष आम्ही तुमच्या सोबत आहोत. माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आज या पदावर महाराष्ट्राचा अध्यक्ष आपण केला आणि या अध्यक्षपदाला न्याय देण्यासाठी आमच्यावर जी जबाबदारी आपण दिली ती जबाबदारी पार पडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा संदेश या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला देतो. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हे संविधान लिहिलं आणि 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान देशाला अर्पण केलं. परंतु त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून या देशामध्ये सुरू झाली. ज्या संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्वावर हे संविधान लिहिलं. आज या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आज जगामध्ये भारताला महासत्ता म्हणून पाहत आहे. हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई, त्यांनी केलेलं कष्ट, त्यांनी दिलेलं संविधान याचा हा मोठा विजय असल्याचे या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, ज्या महिलांना ही सवय झाली, या महिलांच्या पाठीमागे असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पाठीमागे 1 एकर जमीन रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून महानगरपालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या माध्यमातून ही 1 एकर जमीन रिपब्लिकन पक्षाने या ठिकाणी मिळवली. आणि हे खरं सांगण्याचं काम आज मी तुम्हाला करतो. कारण या 1 एकर जमिनीवर चांगल्या पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक होईल. या ठिकाणी ते स्मारक तयार करण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक मोठ्या प्रमाणामध्ये जातील हा आशीर्वाद या निमित्ताने देतो. या मेळाव्यासाठी आपण सर्वजण आलात. प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी जे कष्ट घेतलं त्या कष्टातून हा मेळावा मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होते. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय, आभार मानतोय. ज्या पद्धतीने आजपर्यंत आंबेडकरी चळवळीला मला आणि आठवले साहेबांना सहकार्य केलं, भविष्य काळामध्ये आपण आमच्या सोबत राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, त्यांचे विचार त्या माध्यमातून आपल्या समाजाची प्रगती करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. अधिक न बोलता या मेळाव्याच्या निमित्तानं संविधान सन्मान रिपब्लिकन महिलांनी अशा पद्धतीच्या घोषणा देऊन मेळाव्याला उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आणि अधिक न बोलता यापुढे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमदार रामदासजी आठवलेला विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत या मेळाव्याच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाची भूमिका येणाऱ्या लोकसभेमध्ये आपली वाटचाल हे निश्चित आठवले साहेब मार्गदर्शन करतील. या ठिकाणीच मी थांबतो. धन्यवाद. जय भीम. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी वसंत, अहिल्यादेवी होळकर या सर्वांना मानाचा मुजरा करू. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वोदय यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सन्मान मेळावा या नॉर्थ फोर्ट मैदानामध्ये
आयोजित करण्यात आलेला आहे. एक तर जेथे कॅन्सरच्या चळवळीमध्ये मी पाहिला आहे संघर्षाचा भूत, जेथे कॅन्सरच्या चळवळीमध्ये मी पाहिला आहे संघर्षाचा भूत, त्या जिल्ह्याचे नाव आहे कोल्हापूर. मी महाराष्ट्राच्या राजकारणापासून कधीच राहिलो नाही. मी महाराष्ट्राच्या राजकारणापासून कधीच राहिलो नाही. कारण माझ्या पाठीत उभं होतं राजा सर्वजनचं कोल्हापूर. जय भीम हाच आहे माझा सूर, जय भीम हाच आहे माझा सूर. का राहणार आहे माझ्या पाठीशी कोल्हापूर? अन्याय के खिलाफ मैं हमेशा लड़ता रहूंगा, अन्याय के खिलाफ मैं हमेशा लड़ता रहूंगा और आपकी साथ लेकर मैं आगे आगे बढ़ता रहूंगा. दलितों के न्याय के लिए मैं ऊंचा ऊंचा पहाड़ भी चढ़ता रहूंगा. दलितों के न्याय के लिए मैं बहुत ऊंचा पहाड़ भी चढ़ता रहूंगा. और आरपीआई के खिलाफ होने वालों को मैं हमेशा लड़ता रहूंगा. आम्ही वाढवत आहोत भारताची शान, आम्ही तर वाढवत आहोत भारताची शान. कोण बघते माझ्या बाबाचं संविधान? मला आहे आंबेडकरी चळवळीचं भान, मला आहे आंबेडकरी चळवळीचं भान. म्हणून माझं नेहमीच राहिलेलं आहे सोलापूर जिल्ह्याकडे भान. आज आपण सर्व मंचकावर सर्व नेते उपस्थित आहेत. अनेक नेते माझ्यासोबत राहिले आणि आज ते आपल्यामध्ये नाही. त्यामध्ये आमचे BK सीता सावंत आहेत, SR गायकवाड, राजा भंडारे, भारत फुटकर, कुमार भंडारे, रावण गंभुरे, संजय गायकवाड, अजित रामपुरे, अप्पा लोखंडे पंढरपूर, संजय गायकवाड बालसी, नंदू कांबळे, किरण निकंबे, दयानंद केजे, कंटेनर, विनोद भंडारे, सचिन भंडारे, राजरत्न इंगळे, संजय आवारे, भीमाशंकर घंटोळे, राहुल वाघमारे, DN गायकवाड आणि इतरही. कॅन्सरच्या चळवळीमध्ये हे सगळे जण माझ्या पाठीशी उभे राहिले. मला त्यांनी फार मोठं बळ दिलं. गावागावामध्ये भारतीय दलित कॅन्सरच्या छावण्या स्थापन करण्यासाठी ते झंझावाताप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिले. गावागावातल्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. गोरगरीब असणाऱ्या वस्तीतल्या माणसावर तुम्ही अन्याय करत असेल तर याद राखा, हा कॅन्सर तुमच्यावर भेट घेतल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका मी मांडली. अन्याय झाला की तो खूप दूषित होता. आम्ही अन्याय न करणाऱ्याला सोबत ठेवलं तर अन्याय करणाऱ्याला मात्र आम्ही सोडलं नाही. कशासाठी अन्याय, कुणावर अन्याय? आम्ही या देशाचे नागरिक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे संविधान लिहिलेलं आहे 2340 कोटी लोकांसाठी, पण आमच्यासाठी नाही.
मराठा असेल, ब्राह्मण असेल, माळी असेल, पटकावंत असेल, ओबीसी असेल, दलित असेल, नाथन असेल, बौद्ध असेल, हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, बौद्ध सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. फक्त ते लिहिलं नाही तर बाबासाहेबांनी हा देश मजबूत केला. कोणी या देशाला तोडू शकत नाही. तर या भारत देशाला कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घालून टाकल्याशिवाय या देशाला कोणीच करू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सर्वांना जोडणारं संविधान आहे. बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या प्रबोधीवर ध्यान न देता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान सभेमध्ये चर्चा व्हायची. त्यामध्ये बाबासाहेब आपली भूमिका मांडायची, बाकीच्या लोकांची भूमिका त्यामध्ये मांडली जायची. सर्वात मोठं काम केलं होतं बाबासाहेबांनी. रात्र जागायचे, स्वतःच्या प्रबोधीकडे लक्ष न देता त्यांचं लक्ष होतं आपल्या देशाकडे. आपल्या देशाची घटनाची मजबूत झाली पाहिजे, त्या घटनेची चर्चा जगामध्ये झाली पाहिजे आणि भारत देश कधी सुटता कामा नये ही भूमिका बाबासाहेबांनी घेतली. म्हणून आज इथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हा सन्मान मिळावा, संविधान सन्मान मिळावा होता. आपल्याला पक्षाला वाढवायचा आहे, अनेक प्रश्नांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. प्रत्येकाला योग्य वाटा मिळत नाही आपली भावना आहे. नक्कीच मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार हे मुख्यमंत्री आहेत आमच्या माहितीचे, त्यांच्या कालावर नक्कीच म्हणणार आहे. आपल्याला अशी आता काही भूमिका घेऊन चालणार नाही. लगेच 60% मतं मिळतील असं नाही. मागे आपण 111 जागा ठेवू महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे शांतपणे डोक्याने आपला विचार करणं असेल आवश्यक आहे. 2 जागा मिळायला पाहिजे आपण म्हणतो, मागणी आपली आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. आणि मी आज प्रेसमध्ये सांगितलंय की 2 जागा मला मिळाल्या आणि त्या 2 जागा निवडून आल्या तर आमच्या पक्षाला मान्यता मिळेल. आणि मी शिर्डीसाठी उत्सुक आहे. आणि मला विचारलं की तुमच्या 2 जागा दुसऱ्या बोलून दुसरी जागा सोलापूर, सोलापूरमध्ये कोण लढणार याच्याशिवाय कोण आले. राजाभाऊ सर्वजणचं काम गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत अभ्यास असणार असं पद्धतीचा नेता. शिक्षण संस्था चालवत असताना व्यापारी केला पाहिजे, हॉटेली चालवलं पाहिजे, मशीन चालवलं पाहिजे, याकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवणारा कार्यकर्ता. आर्थिक दृष्ट्या प्रबळ झालेला कार्यकर्ता. आपल्या सहकार्यांची जाण ठेवणारा कार्यकर्ता. सोलापूर शहरातल्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांकडे राजा सर्वजणचं चांगलं लक्ष आहे. तो फार बोलणारा तरी राजा भाऊ तो किती बोलला असता शेवटी माझ्या बरोबर जाईल तुझे गाठ. राजा बोलतो, चांगल्यासाठी बोलतो, कशासाठी बोलतो. म्हणून राजा भाऊ नेतृत्व या ठिकाणी अत्यंत बलबुल असतात. सगळ्या समाजाचे लोक राजाभाऊला मानतात. आणि त्याचा आमच्या महायुतीचा नेत्याने विचार करा, आमच्या कार्यकर्त्यांची भावना द्या. जरी तुमचं उजवण्याला चालू होतं सरकार आमच्या दारी, सरकार आमच्या दारी आणि आम्ही कसं होतो आमच्या मुली. अडकायला एका बैठकीमध्ये माझे एकनाथ शिंदेची देवेंद्र फडणवीस होते, अजितदादा पवार येण्याची मिटिंग झाली होती. याचा बंधावर सांगितलं होतं की आपण चांगले निर्णय घेतलेले आहे. एकनाथ शिंदे आल्यानंतर
सत्ता बदल झाला, उद्धव ठाकरेंना सत्ता सोडावी लागली, कारण त्यांच्या चुकीमुळे त्यांना सत्ता सोडावी लागली. त्यांच्या चुकीमुळे धनुष्यबाण त्यांच्यापासून निघून गेलं. त्यांच्या चुकीमुळे शिवसेना हे नाव त्यांच्याकडून निघालं. अधिकृत शिवसेना म्हणून 40 आमदारांना सोबत घेणारा एकनाथ शिंदे हा त्यांना वाव त्यांना इलेक्शन कमिशननी मान्यता दिली. कायद्याचा ऍक्टिव्ह आणि मेजॉरिटी जर अशा पद्धतीने एखादा ग्रुप तयार झाला असेल, इतर पक्षात काँग्रेस पक्षातून जर 2/3 आमदार त्यांचे 42 आमदार आहेत, त्याच्यापैकी जर 18 आणि 36 आमदार जर आले असतील तर काँग्रेस पक्षाचं भिन्न जाण्याचा निर्णय काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे फक्त इथे अशोक चव्हाण आलेले आहेत, बाकी अजून कोण कोण इतर बघूया. मला वाटतं आता काय आपल्याला जास्त लोकांचा आवश्यकता नाही आहे. माझी महायुतीच्या नेत्याला मिळत नाही. आता आपण ज्याला यायचं असेल त्यांच्यासाठी आपले दरवाजे खुले आहेत. या महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष महायुतीकडे करणार आहे. महायुतीच्या नेत्यांनी आमच्या भावना लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मी देशभर फिरतो. देशामध्ये आपला पक्ष वाढतो. परवा आम्ही गेल्या आठवड्यामध्ये लक्षद्वीपला होतो. त्या ठिकाणी पक्षाची स्थापना होणार आहे. मी त्या ठिकाणी समुद्रामध्ये पाहून आलो. अत्यंत सुंदर असा समुद्र आहे आणि त्या ठिकाणी लक्षद्वीपमध्ये लवकरच ऑक्टोबर महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लक्षद्वीप तुम्हाला बघायचं असेल मी लक्षद्वीपला सांगून आलो. जेथे जेथे मी पाणी सगळ्याला माझ्या समोर उभा आहे आणि ज्या ज्या वेळेला आपण जर कुठं आपल्याला टुरिस्ट म्हणून जायचं असेल तर मालदीवपेक्षा अत्यंत सुंदर असणारा लक्षद्वीप आहे. समुद्र अत्यंत सुंदर आहे. त्या ठिकाणी लोकसंख्या 70,000 आहे. त्या ठिकाणच्या लोकसभेचं मतदान फक्त 65,000 आहे. त्या ठिकाणी नारळाचा, कोकोनटचा आणि फक्त मासेमारीचा धंदा त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी भाजीपाला किंवा कुठलंच काय होत नाही. त्याची बेट सगळी आहे आणि बोटीतून त्या ठिकाणी जावं लागतं. अशा पद्धतीने सुंदर असणारा जो समुद्र आहे, सुंदर असणारा तो एरिया आहे. अंदमान निकोबारमध्ये आपल्या पक्षाची शाखा स्थापन झालेली आहे. बोट प्लेअरला अंदमान निकोबारमध्ये मी निकोबारमध्ये जाऊन आलेलो आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जगामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये जाण्याची संधी मला मिळाली. आपल्यामुळे नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मला मंत्री होण्याची संधी मिळाली मला आपल्यामुळं. आणि माझा पक्षासाठी आपण काम करतो. माझा आहे रिपब्लिकन पक्ष. माझा आहे रिपब्लिकन पक्ष म्हणून साऱ्या देशाचा आहे माझ्याकडे लक्ष. सोलापूर जिल्ह्यामध्ये मजबूत आहे रिपब्लिकन पक्ष. सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे मजबूत रिपब्लिकन पक्ष म्हणून सोलापूर लोकसभेचं राजाभाऊकडे आहे लक्ष. प्रयत्न करायचं नाही. ज्या वेळेला आलो त्या वेळेला आपण मागणी केली की राजाभाऊला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे. अजूनही महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यात ठिकाणी होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये जसा मजबूत पक्ष आहे तसा अनेक जिल्ह्यामध्ये आपला पक्ष मजबूत आहे. सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की मिळालं पाहिजे. मिळालं तर नक्की देणार आहे. हळूहळू जमिनीचं जाणं आवश्यक आहे.
स्वतःच्या बळावर निवडणुका लढून आपण पाहिलेल्या आहे. आणि म्हणून आपण सर्व लोकांनी विचार करण्याचा जरूर आपल्या भावनांचा विचार करतो. आता काही करा घडून कुठला निर्णय घेतला तर त्या निर्णयाचा फायदा पक्षाला होत नाही, समाजाला होत नाही. म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहे. आपल्याला अनेक घटने सोडवायच्या, अलीकडे रेल्वेच्या बाजूच्या झोपडपट्ट्याला तोडण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. केंद्र सरकारने, रेल्वे डिपार्टमेंटने मध्यंतरी दिल्लीला जाऊन आपलं शिष्टमंडळ भेटलं. मी एका रेल्वे मंत्र्यांना भेटलो होतो अश्विनी वैष्णवला आणि त्यांना सांगितलं होतं की निवडणुका जवळ आलेल्या आहेत. जे लोक अनेक वर्षांपासून आहेत, 40 वर्ष 50 वर्ष त्या ठिकाणी आहे, आणि रेल्वेच्या ट्रॅक पूर्णपणे संरक्षण केलेलं आहे. रेल्वेच्या बाजूला राहून त्यांनी रेल्वे सुरक्षित ठेवलेली आहे. आणि महाराष्ट्र सरकारचा कायदा 2011च्या धोरणाला मान्यता देण्याचा बाबासाहेबांनी दिलेलं संविधान सांगतं रोटी कपडा आणि मकान हा तुमचा मूलभूत हक्क आहे. त्या लोकांच्या गुजरात चालू आहे. नरेंद्र मोदीजींनी आतापर्यंत जवळजवळ 4 कोटी लोकांना घरं दिलेली आहेत. अजून 2 कोटी लोकांना सोडण्याचा घरं देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. 1 कोटी घरांना जो सोलर सिस्टीमची लाईट आहे ती देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. 80 कोटी लोकांना जवळजवळ 4 वर्षापासून फुकट धान्य मिळत आहे. पुढची 5 वर्ष 80 कोटी लोकांना फ्रीमध्ये धान्य मिळणार आहे. अनेक निर्णय जे आहे ते निर्णय आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधामध्ये त्याला विचार लागणार. संविधान बदलण्याची भूमिका अनेक लोक मांडत असतील, परंतु नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाला संविधान सदन नाव दिलेलं आहे. मुंबईमध्ये इंदिरेची जागेची किंमत 3600 कोटी रुपये होती. किती कोटी असो, बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी 12-12.5 एकर जागा देण्यात आली आणि पुढच्या वर्षी वर्षभरामध्ये त्याचं उद्घाटन होईल. तर आपल्याला अनेक मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आवश्यक आहे. भूमिहीनांचे प्रश्न आहेत, झोपडपट्टीचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत. आपण सरकारी योजनांचा फायदा उठवला पाहिजे. माझ्या मताला व्हेंचर कॅपिटल फंड नावाची स्कीम आहे, MSMEच्या स्कीम्स आहे, अनेक स्कीम्स आहेत ज्याचा आपण फायदा खाली राबवलेला आहे, त्याचा फायदा उठवला पाहिजे. रायरान जमिनीच्या पट्ट्यांचा विषय तर आहे. मी मंत्री असताना जवळजवळ 4-4.5 लाख एकर जमीन नावावर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता आम्ही मध्यंतरी दादाजी पाटील बोललो शिष्टमंडळ माझे दोघे सगळे देशभर असतात, त्यामुळे मला मुंबईमध्ये राहण्यासाठी तेवढा वेळ नाही. त्यामुळे राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली, गौतम सोनवणेच्या नेतृत्वाखाली, पप्पू कागदे आहे त्याच्या नेतृत्वाखाली, सुरेश भारसिंग आहे, या सगळ्यांना घेऊन आपण एका स्टेशनवर जाऊन भेटा. आणि 2000 आता 14 एप्रिल 1990 चालू होणार आहे, त्याची मुदत वाढवून ती 2014 करा, अशा पद्धतीची सूचना मी माननीय राधाकृष्ण विखे पाटील केलेली आहे. आपण एकदा जाऊन त्याला भेटा आणि ती मुदत वाढवली तर अजूनही हजारो लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. आमची गोरगरीब माणसं आहे, सगळे गोरगरीब माणसं आम्ही असलो तरी जय भीम आमच्यासाठी अत्यंत बुलंद आहे, बुलंद आहे आमच्यासाठी. आम्हाला एखादा जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण आम्हाला जय भीम जय भीम जय भीम चालवं लागतो. त्यामुळे आपण सर्वजण अनेक प्रश्नांवरती आपल्याला लढे घ्यायचे, अनेक भूमिका आपल्याला घ्यायच्या. जरूर आपल्याला तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर DPDC आहे, तहसीलदार समिती आहे, रेशनिंग समिती आहे, अशा वेगवेगळ्या समित्या आहेत. त्या समित्यांवर आपले कार्यकर्ते कसे जातील यासाठी बारकाईने मी लक्ष देणार आहे. आणि आपले जिल्ह्यात, आपल्या तालुक्याचे जे प्रश्न आहेत, गाव त्या ठिकाणी शाखा, गाव त्या ठिकाणी
त्यापेक्षा आपण अशाही पद्धतीचा जो प्रयत्न आहे आपला कसला पाहिजे. रोडला पक्षाला बोर्ड लावले पाहिजे. म्हणजे भारतीय दलित संघाचे बोर्ड असायचे, झेंडा त्या ठिकाणी असायचा. कोणी झेंड्याला हात लावला की ताबडतोब आपण तुटून पडत होतो. आज आपल्याला तशाच पद्धतीची अन्याय झाला तर आवाज उठवण्याची ताकद आपण ठेवली पाहिजे. आपण पॅन्थर आहोत, दिवस असलो तर आपण पॅन्थर आहोत. पॅन्थरच्या हरमेटवर आपण आलो. भविष्य काळामध्ये अनेक लोकांची मागणी आहे की पुन्हा पॅन्थर सुरू करा. बघूया पुढच्या काळामध्ये निवडणुकीनंतर सगळ्यांनी बोलून आपल्याला काय करता येऊ शकेल. पण आपल्याला नॅशनली काम करणं पण आवश्यक आहे. गोरगरिबांसाठी काम करणं पण आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्याला पुढे जाणं पण आवश्यक आहे. म्हणून आता जो मेळावा आहे हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व तालुका अध्यक्ष, जिल्ह्याचे सन्मान कमिटी, पश्चिम महाराष्ट्रावरील जिल्ह्याचे कार्यकर्ते आहेत ते आणि सर्व अपूर्ण टिळक हे शहराचे अध्यक्ष आहे. त्यानंतर अनेक गेलेले पण शेगर बसलेले सगळेच आपलेले कार्यकर्ते आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांना सहकार्याने आता मला झालेला आहे. त्याबद्दल राजाभाऊ सर्वोदय आणि त्यांच्याकडे सहकार्यांचं अगदी आभार व्यक्त करतो.